राष्ट्रवादीच्या घटना बदलासंदर्भात पटेल तटकरेंच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार असमाधानी। पटेल आणि तटकरेंनी केलेले सर्व पत्रव्यवहार अमान्य करून दुर्लक्षित करावेत। सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र असल्याची सूत्रांची माहिती। सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्रामध्ये 2च पदांचा उल्लेख। सुनेत्रा पवार यांचा अध्यक्ष तर गरजेंचा खजिनदार असा उल्लेख। तटकरे पटेल यांच्या नावापुढे पदांचा उल्लेख नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावरती। एनडीए मधील काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार। खरात प्रकरणी एनसीपीचे नेते अडचणीत येत असताना सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला महत्त्व। मंत्री नरहरी झिरवाळ यांची कॅबिनेटच्या बैठकीला गैरहजेरी। आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ प्रकरणी झिरवाळांचा सुनेत्रा पवारांना फोन। माझी चूक नाही फोन करत झिरवाळांनी स्वतःची बाजू पक्षाकडे मांडली। अत्याचारी भोंदू अशोक खरातला 14 दिवसांचा तुरुंगवास। खरातवरील प्रत्येक गुन्ह्याची एसआयटीकडून स्वतंत्र न्यायालयीन प्रक्रिया होणार। तर मुलगा हर्षवर्धन खरातची पोलिसांकडून चौकशी। पत्नी मात्र फरार। भोंदू खरात प्रकरण अत्यंत घृणास्पद। महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली प्रकरणाचा तपास सुरू आहे। पीडित महिलांना न्याय मिळाला पाहिजे। दोषींना कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। मंत्री आदिती तटकरेंकडून स्पष्ट। खरातनं अजितदादांसह एका बड्या नेत्याच्या फोटोवर फुली मारली होती। कोणाच्या सांगण्यावरून जादूटोणा केला। रोहित पवारांच्या आरोपानं मोठी खळबळ। तर पुरावे असल्यास पोलिसांकडे द्यावा। मंत्री बावनकुळेंचा सल्ला। फुली मारणं म्हणजे संपवणं हा हेतू होता। संगीता तिवारींना अजित पवार यांच्या घातपाताचा संशय। तर खरातसह रुपाली चाकणकर आणि तटकरेंची चौकशी करा। विकास लवांडेंची मागणी। बीडसह वाशिम, पुणे, आंबेगाव, कोल्हापूर, धुळे, जळगावला अवकाळी पावसानं झोडपलं। वादळी वारा आणि गारांमुळे पिकं धोक्यात। शासनाने तातडीने पंचनामे करून मदत देण्याचीही मागणी। चंदीगडमध्ये भाजप कार्यालयाबाहेर संशयित स्फोट। एका व्यक्तीनं भाजप कार्यालयावरती ग्रेनेड फेकतानाचा व्हिडिओ व्हायरल। खलिस्तानी समर्थक बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेनं ग्रेनेड हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली।